राज्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढतोय। राज्यातल्या बहुतांश शहरांचा पारा 7 अंशांच्या खाली गेलाय। आज अहमदनगरमध्ये नीचांकी म्हणजेच 5.6 इतकं तापमान नोंदवलं गेलं। खास करून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सर्वाधिक थंडी जाणवतेय। मुंबई आणि कोकण पट्ट्यातही कालपासून थंडीचा जोर वाढलाय। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे, त्यामुळे येत्या आठवड्याभरात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। कडाक्याची थंडी आणि सदृढ आरोग्यासाठी व्यायाम नाशिककरांचा खरं तर प्रत्येक थंडीतला हा ठरलेला दिनक्रम। आणि आता जेव्हा नाशिकचं तापमान 7 अंशापर्यंत आलेलं आहे, तेव्हा आपण बघू शकतो की नाशिकमधल्या सगळ्या ग्रीन जिम, जॉगिंग पार्क, व्यायामशाळा अशा पद्धतीनं गर्दीनं फुलून गेलेल्या आहे। खरं तर गेल्या पंधरवड्यामध्ये नाशिकचं तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत स्थिरावलं होतं, जे या आठवड्यामध्ये 7 अंशापर्यंत येऊन ठेपलेलं आहे। अगदी सकाळी 5 वाजेपासून या ठिकाणी नागरिकांची वर्दळ वाढते। गोल्फ क्लबच्या या मैदानावर जॉगिंग करायची, इथं आल्यावर ग्रीन जिमवर काही काळ वर्कआउट करायचं, अशा पद्धतीचं शेड्यूल सध्या हजारो नाशिककर या कडाक्याच्या थंडीमध्ये फॉलो करताना पाहायला मिळत आहे। खरं तर येणाऱ्या आठवडाभरात अशाच पद्धतीनं कडाक्याची थंडी राहील आणि डिसेंबर अखेर ते जानेवारीपर्यंत 5 अंशापर्यंत तापमानाचा पारा जो विक्रमी मानला जातो नाशिकमधला, तो पाहायला मिळेल अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। थंडी कडाक्याची असली तरी सुद्धा नाशिककर मात्र आपल्या सदृढ आरोग्यासाठी हिचा लाभ घेताना आपल्याला इथे पाहायला मिळतात। कॅमेरामन प्रांजलसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।